यांच्या अंगातील रक्त खूप गेलं आहे. डॉक्टर साहेब, जर अजून उशीर झाला तर हे जगणार नाहीत. स्वातीने रडकुंडी तोंड करत डॉक्टरांना सांगितले. डॉक्टर म्हणाले, आय एम सॉरी, ही ॲक्सिडेंटची केस आहे. जोपर्यंत पोलीस येत नाहीत तोपर्यंत आम्ही ही केस घेऊ शकत नाही. असं म्हणून डॉक्टर साहेब त्यांच्या रूममध्ये निघून गेले. त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्वाती एका कोपऱ्यात उभी राहून स्वतःला खूप असहाय्य समजत होती. अचानक मॅडम या आवाजाने ती दचकली. ते म्हणाले की, मॅडम, तुम्ही डॉक्टर पाटील यांना बोलून बघा. ते खूप चांगले डॉक्टर आहेत. कदाचित ते तुमची मदत करू शकतात. सध्या ते आता जेवण करण्यासाठी घरी गेले आहेत आणि हा त्यांचा नंबर आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक माणूस स्वातीला एक चिठ्ठी देऊन गेला. त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टर पाटील यांचा नंबर होता. स्वातीसाठी ती एक चिठ्ठी नसून एखाद्याचं आयुष्य तिला त्या कागदामध्ये दिसत होतं. स्वातीने लगेचच डॉक्टर पाटील यांना फोन केला आणि स्वाती म्हणाली की, डॉक्टर साहेब, हे बघा, आमच्या गाडीला एक म्हातारा माणूस धडकला आहे आणि ते पूर्णपणे खूप घायाळ झाले आहेत. त्यांना खूप त्रास होत आहे. त्यांच्या शरीरातून रक्त पण खूप वाहिले आहे. कृपा करून तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये येता का? ती डॉक्टर पाटील यांना खूप विनवण्या करू लागली. डॉक्टर पाटील यांना माहीत होतं की त्यांचे हॉस्पिटलमधले साथीदार या ॲक्सिडेंटच्या केसला हात पण लावणार नाहीत. पण डॉक्टर पाटील यांचं उत्तर ऐकून स्वातीला आनंदाचा धक्का बसला. ते म्हणाले की, हे बघा, तुम्ही घाबरू नका. मी काही क्षणातच तिथे पोहोचत आहे. डॉक्टरांचे हे बोलणं स्वातीसाठी खूप अनमोल होते. 4-5 मिनिटातच समोरून स्वातीला एक डॉक्टर खूपच फास्टमध्ये येताना दिसला. ती लगेचच त्या डॉक्टरकडे वळाली. तिला समजलं की हेच तेच डॉक्टर असतील. पण अचानक ती एकदम शांत झाली आणि विचार करू लागली की, हा तर विशाल आहे. मी विशालला स्वातीने ओळखलं होतं. पण स्वाती पळतच त्याच्याकडे गेली आणि तो पण तिच्याकडे पाहत म्हणाला की, तुम्ही इथे? स्वातीने नजर खाली करत डॉक्टर विशालला उत्तर दिले की, ज्या म्हाताऱ्या माणसाचा ॲक्सिडेंट ज्या कारने झाला आहे ती गाडी आमची आहे. डॉक्टर विशाल म्हणाला की, ओहो, ते कुठे आहेत आणि ॲक्सिडेंट किती वेळापूर्वी झाला आहे? स्वाती म्हणाली की, कमीत कमी 1 तासापूर्वी यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. डॉक्टर म्हणाले की, गाडी तुम्ही चालवत होता का? स्वाती म्हणाली की, नाही, गाडी दुसरे चालवत होते. पण स्वाती, तुमच्या शेजारी तर दुसरे कोणीच दिसत नाही, तर मग गाडी कोण चालवत होते? डॉक्टर विशालने प्रश्नार्थक नजरेने स्वातीकडे पाहिले. पण स्वाती विशालला काहीच म्हणाली नाही. स्वातीला यावेळी वाटत होतं की अचानक जमीन फटावी आणि त्यामध्ये मी सामावून जावे. स्वातीला सार्थकचा खूप राग येत होता. कारण सार्थक खूपच जास्त स्पीडने गाडी चालवत होता आणि शिवाय त्याने मद्यपान पण केले होते. त्याने समोरसुद्धा रेड लाईटसुद्धा पाहिली नाही आणि त्या म्हाताऱ्या माणसाला त्याने जोरदार टक्कर दिली. त्याला त्या म्हाताऱ्या माणसावर अजिबात दया आली नाही. परंतु तो बडबड करू लागला की, या म्हाताऱ्या माणसांना जर दिसत नसेल तर घराच्या बाहेर का पडत असतात? परंतु त्याच्या शेजारी बसलेली स्वाती पूर्णपणे घाबरली होती. ती सार्थकला म्हणाली की, आपण या आजोबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ. परंतु सार्थक तयार नव्हता. तो म्हणाला की, अगं, असे ॲक्सिडेंट रोज रस्त्यावर घडत असतात. अजिबात काळजी करू नकोस. जर आपण इथे खूप वेळ थांबलो तर अडचणीमध्ये येऊ शकतो. तो तिला येथून चल म्हणत होता. परंतु स्वाती त्या म्हाताऱ्या माणसाला तसंच सोडून जाण्यासाठी तयार होत नव्हती. सार्थकला खूप राग आला. त्याने लगेचच गाडीच्या बाहेर स्वातीला उतरवले आणि तेथून तो निघून गेला. सार्थकचं हे रूप पाहून स्वातीच्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक डॉक्टर विशाल म्हणाले की, यांना खरंच खूप जखम झाली आहे. यांना तुम्ही वेळेवर न घाबरता आणले म्हणून हे वाचले आहेत. आणि विशालने पूर्णपणे त्यांची ट्रीटमेंट केली
बाहेर थंडी होती. आता स्वाती खूप थकली होती. तिथल्याच एका बेंचवर बसून ती जुन्या आठवणी आठवू लागली. आज वकील साहेबांच्या घरी खूपच गोंधळ उडाला होता, कारण त्यांच्या मुलीला स्वातीला पाहण्यासाठी एक मुलगा येणार होता. मुलगा चांगला डॉक्टर होता आणि परिवार पण चांगला होता आणि त्यांच्या ऐपतीप्रमाणेच त्या मुलाचं स्थळ होतं. स्वातीच्या घरच्यांना हे कळत होतं की मुलाकडच्यांना आपली मुलगी पसंत पडत असते, कारण पसंत न करण्याबाबतीत तिच्यामध्ये कोणताच दोष नव्हता. दिसायला गोरीपान, भरलेलं शरीर, लांबसडक केस, नाकी डोळे छान, एकदम सुरेख होती स्वाती. याशिवाय अभ्यासात पण हुशार होती. घर काम पण तिला पूर्णपणे सगळं येत होतं. हातामध्ये चहाचा ट्रे घेऊन स्वाती सगळ्या पाहुण्यांच्या मध्ये समाविष्ट झाली. सगळ्यांची नजर तिच्यावरच अडकली होती. गुलाबी साडीमध्ये स्वाती अजूनच गोरीपान दिसत होती. स्वातीने सगळ्यांकडे एक नजर टाकली. तिला समजले की सगळे तिच्याकडे पॉझिटिव्ह विचाराने बघत आहेत. तिने सगळ्यांसाठी चहा दिला, पण जेव्हा चहा मुलाला देण्याची वेळ आली तेव्हा स्वातीला धक्काच बसला, कारण का नवरा जरा सावळा होता, शिवाय त्याची हाईट पण कमी होती. स्वातीने तिच्या स्वप्नामध्ये तिचा जसा राजकुमार पाहिला होता तसा तो मुलगा नव्हता. स्वातीने तिच्या स्वप्नामध्ये खूपच सुंदर राजकुमार पाहिला होता, जो गोरापान असेल, हँडसम असेल आणि उंच असेल. त्याला पाहिलं की मनामध्ये काहीतरी होईल असे तिला वाटत होते, पण तशी फिलिंग ह्या मुलाला पाहून तिला आलीच नाही. त्याला पाहिल्यानंतर स्वाती खूप कोरडेपणाने वागू लागली. मोठ्यांच्या बोलण्याला मान देऊन स्वाती आणि तो मुलगा डॉक्टर विशाल बाहेर बोलण्यासाठी गेले. त्यावेळेस तो मुलगा म्हणजेच डॉक्टर विशाल तिला जो काही म्हणाला होता ते शब्द अजून तिला आठवत होते. तो स्वातीला म्हणाला की हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि माझ्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत. मी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. नेहमी तुम्हाला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेन. स्वातीला विशालच्या बोलण्यामध्ये काडीचा सुद्धा इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे ती पुढे काही म्हणाली नाही. ती शांतपणे गप्प बसली. त्यानंतर विशाल तेथून निघून गेला. जेव्हा स्वातीच्या वडिलांना कळाले की स्वातीला मुलगा पसंत नाही, तेव्हा तिचे वडील तिला समजवायला लागले की बाळा, मुलगा खूप संस्कारी आहे, मेहनती आहे, त्यांच्या घरातील पण किती सभ्य आहेत आणि असं पण तुला या मुलामध्ये काय कमी वाटत आहे? स्वाती तोंड वाकडं करत म्हणाली की मला तो मुलगा काही खास वाटत नाही. स्वातीचं बोलणं ऐकून तिची आई रागाने तिच्यावर बरसू लागली, परंतु याने स्वातीला काहीच फरक पडला नाही. तिने तिचा निर्णय बदलला नाही, कारण तिच्या स्वप्नातला राजकुमार अजून आला नव्हता. तिला विशालसोबत 1-2 दिवस नाही तर पूर्ण आयुष्य काढायचं होतं. तिचे वडील तिच्या आईला शांत करत म्हणाले, राहू दे, हिला जर मुलगा पसंत नाही तर आपण हा विषय इथेच संपवू. आणि त्यानंतर नॉर्मल आयुष्य चालू होतं. एके दिवशी स्वातीची ओळख सार्थक सोबत झाली. सार्थकला पाहिल्यानंतर स्वातीला समजले की तिच्या आयुष्याचा राजकुमार आला आहे आणि हा तोच आहे, कारण तो राजकुमार सारखाच हँडसम, गोरापान, उंच देखणा दिसत होता आणि त्याचं राहणं पण खूप छान होतं. पहिल्याच भेटीत स्वातीला सार्थक खूप आवडला. त्याच्याकडे खूपच वेगळी सुंदरता होती, त्यामुळे स्वाती त्याच्याकडे आकर्षित होत होती. तो पण तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होता. माझी आणि सार्थकची जोडी किती छान दिसेल असे अनेक स्वप्न आता स्वाती रंगवू लागली. हळूहळू सार्थक आणि स्वातीची दोस्ती खूप मजबूत झाली. आज सार्थक तिला एका क्लबमध्ये घेऊन जाणार होता. त्यासाठी स्वाती आज त्याच्यासोबत बाहेर गेली होती. त्या पार्टीमधील चमक, त्याची श्रीमंती, त्याचा लूक पाहून इकडे स्वातीला फार आनंद झाला होता. पण हळूहळू सगळेच नशा करू लागले. दारूच्या वासाने स्वातीला मळमळल्यासारखे होऊ लागले.
पण तिला त्रास होत आहे हे मात्र सार्थकला समजत नव्हतं. आज तिला सार्थकचं वेगळं स्वरूप दिसत होतं. सार्थकच्या डोळ्यात तिच्यासाठी तिला प्रेम दिसत नव्हतं, फक्त तिला आता वासना दिसू लागली होती. तिचे अंग आता थरथर कापू लागले होते. तिने लगेचच त्याला घरी जाण्यासाठी विनवणी केली. जबरदस्तीने स्वाती त्याला घेऊन तेथून निघाली. खूप दारू पिल्यामुळे सार्थक शुद्धीत नव्हता. तो त्याच धुंदीत गाडी चालवू लागला. सार्थक खूप जोरात गाडी चालवत होता. स्वाती त्याला सांगत होती की हळू गाडी चालव. तो म्हणाला की अगं वेडी, ही गाडी आहे, बैलगाडी नाही, गाडीप्रमाणे चालणार आहे. आणि वेगळ्या पद्धतीने हसत होता. आणि असं पण मी गाडी स्लो चालवत नाही, सगळ्यांच्या मी पुढे जात असतो. हळूहळू तुला पण माझी सवय होऊन जाईल. पण अचानक एक म्हातारा माणूस गाडीच्या पुढे आला आणि त्याला जोरदार टक्कर सार्थकच्या गाडीची झाली. आणि हा सगळा प्रसंग आठवून स्वातीचे शरीर थरथर कापू लागले. अचानक डॉक्टर विशाल तिला बोलले की ते आता आजोबा बोलू शकतात. स्वाती लगेचच तिच्या जागेवरून उठून उभी राहिली. हे बघा, मी त्यांच्या घरातल्या माणसांना फोन करून सांगितलं आहे, ते येतच असतील. तुम्ही काळजी करू नका, बाकीचं मी सांभाळून घेतो. रात्र खूप झाली आहे, चला मी तुम्हाला घरापर्यंत सोडवतो. त्यानंतर डॉक्टर विशालने तिला घरापर्यंत सोडवले. रात्रभर स्वातीला झोप लागली नाही. सारखा डॉक्टर विशालचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. तो सगळ्यांना किती छान पद्धतीने हँडल करतो, पेशंटला किती प्रेमाने बोलतो. खरंच विशालमध्ये किती नम्रपणा आणि धैर्यपणा आहे. त्याच्या बोलण्यामध्ये किती आपलेपणा वाटतो. आज सार्थक ज्या स्वार्थीपणाने वागला त्यामुळे तिचे डोळे चांगलेच उघडले होते. तिला आज समजले होते की शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता महत्त्वाची असते. जर आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर आपला जोडीदार पण तसाच निर्मळ, सोज्वळ असला पाहिजे. त्याच्या रूपावरून आपण त्याची किंमत ठरवली नाही पाहिजे. दोघांचे वागणे, विचार जुळले पाहिजे, तरच आयुष्याचे सूर जुळत असतात. कदाचित त्यावेळी मी डॉक्टर विशाल यांचं स्थळ नकारायला नव्हतं पाहिजे, परंतु आता मी काही करू शकत नाही. मला डॉक्टर विशाल त्यांची जीवनसंगिनी म्हणून स्वीकार करतील का पण नाही, हा विचार करणं पण तिला अवघड जात होता. ते बाकी काही का असेना, परंतु स्वातीने ठरवलं होतं की ती सार्थक सोबत अजिबात लग्न करणार नाही. सकाळच्या वेळी स्वाती त्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्या आजोबाच्या परिवारांना ती माफी मागू लागली. त्यांच्या इलाजामध्ये जेवढा पण खर्च झाला तेवढा सगळा खर्च देऊन स्वाती तेथून निघून चाललीच होती. तेव्हा तिला समोर डॉक्टर विशाल दिसला. तो तिला म्हणाला की तुम्ही आज एवढ्या सकाळी सकाळी कसा आला आहात? स्वाती म्हणाली की मी त्या आजोबांना भेटायला आली होती. जे काही तुम्ही केलं ते खूपच प्रशंसा करण्याजोगे आहे. डॉक्टर विशाल तिचं कौतुक करत म्हणाले. खूप कमी माणसे आपली चूक मांडण्यासाठी प्रयत्न करत असतात. स्वाती विशालकडे पाहत म्हणाले की चूक तर मी काही महिन्यांपूर्वी सुद्धा एक केली होती आणि त्यासाठी मला तुमची माफी मागायची आहे. विशाल म्हणाला की कोणती चूक? मी तुम्हाला न ओळखताच असाच मी नकार दिला. विशाल म्हणाला की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, आपल्या मनानुसार आपल्याला निर्णय घ्यावेच लागतात. स्वाती म्हणाली की परंतु तो निर्णय योग्य नव्हता याची मला खंत वाटत आहे. विशाल तिच्याकडे पाहत म्हणाला की मग आता काय निर्णय आहे? तुम्हाला अजून पण मी आवडत नाही का? त्याच्या बोलण्याकडे स्वाती डोळे मोठे करून पाहू लागली आणि अचानक तिला कळाले की तो काय म्हणाला आहे. त्यानंतर ती लगेचच तिथून लाजून पळून गेली आणि अशा प्रकारे स्वातीला तिचा राजकुमार डॉक्टर विशाल मिळाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि
चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.